नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत काही मॅथ्सचे क्वेश्चन आहेत जे मी PYQ घेतलेले आहेत, जे की वनरक्षक, तलाठी आणि जी आपली नगर परिषद भरती वगैरे होणार आहे तर त्याच्यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहे. तर ह्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन कशा पद्धतीने दिलेलं आहे तर एकदम शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला कशी जी थिंकिंग आहे ती कशी डेव्हलप करायची तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करू. तर मॅथ्सचे क्वेश्चन आहेत आणि सगळे PYQ आहेत. जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर विजन गव्हर्नमेंटला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन अशी काही शिकायला मिळेल आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास वगैरे करता तर तुम्हाला विजन गव्हर्नमेंट नक्की मदत करेल. तर चला पाहूया. आणि जर का आपलं टेलिग्राम जर का चॅनल वगैरे जॉईन करायचं असेल, ही जर का PDF वगैरे पाहिजे असेल तुम्हाला तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी पिन करून ठेवून देतो किंवा विजन गव्हर्नमेंट इथे विजिट करा, तुम्हाला आपले चॅनल भेटून जाईल. तर चला पाहूया आपण पहिला प्रश्न. तर मी ABCD अगोदरच याच्यामध्ये इन्सर्ट केलेले आहे जेणेकरून तुमचा वेळ आणि व्हिडिओ वगैरे जे आहे ते मोठा वगैरे होणार नाही, त्यामुळे अगोदरच इन्सर्ट केलेले आहे मी. तर प्रश्न असा आहे, वर्णक्रमानुसार खालील 4 अक्षर समूहापैकी 3 अक्षर समूह एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात, तर त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा. तर हे जे सगळे क्वेश्चन आहे रिझनिंगचे आणि जी क्वेश्चन वगैरे आहेत हे TCSची कंपनी आहे. TCS जी आहे ही केंद्र सरकारची सुद्धा पेपर वगैरे कंडक्ट करते. त्याच्यामध्ये CGL, SSC, MTS, RRB, NTPC या सर्वांचे जे पेपर आहेत त्याच्यामधून कॉपी केलेले हे प्रश्न राहतात आपल्या जी TCS कंपनीची आहे ती. आणि आपल्या मराठी जे आपले शिक्षण वगैरे आहे त्याच्यामध्ये या प्रश्नांचा दूरपर्यंत काहीही संबंध नाही आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला प्रश्न नवीन वाटते आणि आपल्याला या प्रश्न असे टॅकल करता येत नाही. तर चला पाहूया आपण हा प्रश्न. तर असे प्रश्न कसं सॉल्व करायचा तर याच्याबद्दल थिंकिंग आपण पाहू. तर पहिले दिलेला आहे अक्षरसंबंध DHF. तर नेमका हा सॉल्व कसा करायचा DHF. तर यांचा जो संबंध आहे हा 3 याच्यामध्ये संबंध पाहायचा असतो. तर DHFचा संबंध कसा आहे, D नंतर 3 सोडून दिलेला आहे H म्हणजे +3 झालेला आहे, +3 आणि त्याच्यानंतर H नंतर F. तर Hच्या अगोदर 1 म्हणजे -1 म्हणजे +3 आणि -1 ही झालेलं आहे. तर दुसरा ऑप्शन आहे F नंतर J. तर F नंतर J +3 झालेला आहे आणि त्यानंतर J नंतर I हा -1 नाही तर लगतचाच झालेला आहे. हा -1 नाही आहे हा, यांचा फरक किती आहे तर याचा फरक 0 आहे. तर हे आपलं उत्तर होऊ शकते. त्याच्यानंतर या टाईपच्या प्रश्नामध्ये 2 किंवा 3 ऑप्शन एकदा मॅच करून पाहायचे, नाहीतर कशी सिरीज याच्यामध्ये एक तर ही सिरीज फॉलो होऊ शकते किंवा ही सिरीज फॉलो होऊ शकते. त्याच्यामुळं तिसरा ऑप्शन पाहू आपण, नाहीतर आपल्याला उत्तर जे आहे भेटूनच जाईल. तर तिसरा आहे KOM. तर K नंतर O 3 सोडून O आणि O नंतर मागे 1 सोडून -1 केलेलं आहे आणि M म्हणजे ही जी सिरीज आहे +3 आणि -1 ही सिरीज फॉलो झालेली आहे. आणि इथे जे आहे हे +3 झालेलं आहे पहिल्या याच्यामध्ये आणि दुसऱ्या याच्यामध्ये फरक 0च आहे. त्याच्यामुळं आपलं उत्तर जे आहे हे ऑप्शन B आहे. इथे या प्रश्नाचं उत्तर आहे B. उत्तर तसे दिलेलेच आहेत, पण एक या प्रश्नांना कसं सॉल्व करायचं हे आपण पाहत आहोत. आणि पुढच्या याच्यामध्ये 100% जे आहे हे प्रश्न असे प्रश्न नाही येणार, पण यासारखे प्रश्न जे आहे रिलेटेड तर हे प्रश्न येतात, कॉपी पेस्ट होतात, फक्त आकडे वगैरे चेंज होतात. काही प्रश्न जे आहेत तसेच कॉपी होतात. त्याच्यामुळे हे प्रश्न आपल्याला एकदा नजरेखालून टाकणं महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर पाहू दुसरा प्रश्नसुद्धा रिझनिंगचाच आहे आणि प्रश्न असा आहे, ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षरसमूह संबंधित आहे त्याच प्रकारे संबंधित अक्षरसमूह असलेला संच निवडा. आता हा प्रश्न दिलेला आहे EH, DF आणि IL. तर हा कसा सॉल्व करायचा तर याच्यामध्ये हा पहिला इथचा पहिला आणि
यानंतरचा पहिला म्हणजे ई, डी आणि आय. पहिल्यांदा याच्यामधला फरक पाहायचा की हे कशा तऱ्हेने इथे मांडलेले आहे. तर इथे दिलेला आहे ई आणि एच, ई एच, त्यानंतर दिलेला आहे डी एफ, त्याच्यानंतर दिलेला आहे आय आणि एल. तर सर्वात अगोदर आपण ई आणि डी मधला फरक पाहू. ई आणि डी हा लगतच आहे आणि डी नंतर एल दिलेला आहे. डी नंतर एल म्हणजे ही जी आहे, ही जी लॉजिक आहे हे इथे लागलं नाही. दुसरं लॉजिक लावावं लागेल आपल्याला. म्हणजे जे आपण अगोदर पाहिलं होतं की ही लॉजिक इथे दिलेलं आहे पहिला, तर तसं न पाहता आता दुसरं लॉजिक लावू आपण. पहिले दिलेलं आहे ई एच, त्याच्यानंतर दिलेलं आहे डी एफ, त्याच्यानंतर आय आणि एल. आय आणि एल दिलेला आहे. आय आणि एल दिलेला आहे. तर आता आपण याच्यामधला फरक न पाहता आता आपण केलं होतं की यामधला पहिला याचा फरक पाहिला होता, त्याच्यामुळे काही लॉजिक लागलं नाही. तर दुसरं लॉजिक पाहू आपण. ई आणि एच, ई नंतर एच दोन सोडून, म्हणजे यांचा फरक जे आहे +2चा आहे. डी आणि एफ याच्यामध्ये -1चा फरक आहे. आणि आय आणि एल याच्यामधला फरक 2चा आहे, म्हणजे +2 -1 +2. तर हे फरक कुठं आहे तर ते पाहू आपण अगोदर. तर ऑप्शनमध्ये दिलं आहे के आणि एन याच्यामध्ये दिलेलं आहे +2चा. त्यानंतर जे आणि के याच्यामध्ये 1सुद्धा दिलेला आहे, म्हणजे 0चा फरक आहे. आपल्याला 1चा फरक पाहिजे होता, म्हणजे हा ऑप्शन गेला. पहिल्यानंतरचा ऑप्शन गेला हा. त्याच्यानंतर पाहू आपण दुसरा ऑप्शन के एन. आणि इथे एक स्मार्ट वर्क करता येत होतं की के एन दिलेला आहे, इथे के एन दिलेला आहे. के एन म्हणजे के एन हे 100% उत्तरामध्ये असणार आहे, त्याच्यामुळे के एन पाहण्याची गरज नाही. आणि त्याच्यामध्ये आहे +2चा फरक. आता त्याच्यानंतर डायरेक्ट आपण दुसरा ऑप्शन पाहू. जे आणि एलमध्ये 1चा फरक आहे, म्हणजे 1चा फरक आहे, हा 1चा फरक आहे. तर हे उत्तर होऊ शकतं आपलं. त्याच्यानंतर दिलेलं आहे ओ आणि आर. ओ आणि आर +2, म्हणजे हे पण होऊ शकते. पण त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला 100% हे उत्तर भेटलेलं आहे. त्याच्यानंतर तरीही एकदा पुन्हा दुसरं पाहायचं. पण दुसरं इथे पाहिल्यानंतर चालते, कारण की पहिला जो त्यांनी प्रश्न दिला आहे त्याच्यामधलं जे सेम लॉजिक आहे ते आपल्याला इथे भेटलेलं आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट बी हे आपण देऊ शकतो. तर असा हा प्रश्न होता. एका प्रश्नाला फक्त एक नॉलेज नाही, असं कितीही लॉजिक आपण लावू शकतो, पण उत्तर तेच आलं पाहिजे. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. रिझनिंगचा होता तो. त्यानंतर तिसरा प्रश्न. हा प्रश्न सरासरी वेग विचारलेला आहे आपल्याला. प्रश्न असा आहे की रमा ही तिच्या घरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिच्या ऑफिसमध्ये चालत जाते. हे अंतर ती सकाळी 1 तासात कापते, तर संध्याकाळी घरी परत येताना तितकेच अंतर कापण्यासाठी तिला 15 मिनिटे जास्त लागतात. या दुतर्फा प्रवासादरम्यान तिचा सरासरी वेग किलोमीटरमध्ये शोधा. तर तिचं घरापासून तिचे अंतर जे आहे ते 5 किलोमीटर दिलेलं आहे आपल्याला, आणि जायला तिला 60 मिनिट लागतात, म्हणजे 1 तास लागतो. आणि परत येताना तिला 15 मिनिटे जास्त, म्हणजे 75 मिनिट लागते. तर यासारखे प्रश्न जे आहे तर हे कसे सॉल्व करायचे. तर हा ट्रेन स्पीड आणि डिस्टन्स, वेळ आणि वेग या प्रश्नावरती हा प्रश्न आहे. तर तो कसा सॉल्व करायचा. तर आपल्याला माहीत आहे की जेव्हा डिस्टन्स सेम असते तेव्हा स्पीड इंटू टाईम असते. म्हणजे स्पीडचा रेशिओ हा टाईमच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो तर ठीक आहे. तर मग ते आपण कसं मांडायचं तर ते पाहू आपण. इथं डिस्टन्स सेम आहे, त्याच्यामुळं जो इथे काय दिलेला आहे, वेळ दिलेला आहे, म्हणजे टाईम दिलेला आहे. टाईमचा किती आहे 1 तास, म्हणजे 60 मिनिट. आणि तितकेच अंतर कापण्यासाठी 15 मिनिटे जास्त लागतात, म्हणजे 75 मिनिटे. तर स्पीडचा रेशिओ काय होईल, याला अगोदर 15 भाग देऊ आपण. 15 चोक 60, 15 5 75, म्हणजे 5 इथे जे आलेलं आहे टाईमचा रेशिओ किती आलेला आहे 4
आणि 5. तर स्पीडचा रेशो इन्व्हर्स लिहितो, म्हणजे 5 इकडे येईल आणि 4 इकडे जाईल. म्हणजे हा स्पीड किती होईल याची, 5 असेल याची स्पीड, तर याची स्पीड होईल 4. आणि त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला आता सरासरी वेग विचारलेला आहे. तर सरासरी वेग काढण्याचं सूत्र तुम्हाला माहीत आहे, 2 गुणिला वेग, पहिला वेग गुणिला दुसरा वेग. हे स्पीड आपण समजू यांचा, पहिला वेग आणि दुसरा वेग, आणि दोन्ही वेगांची बेरीज म्हणजे 5 आणि 4 9. तर याला सॉल्व करू. तर 4 पंचे 20, 20 दुनी 40, म्हणजे 40/9. 40/9 म्हणजे 9 चौक, 40/9 म्हणजे 9 चौक 36, आणि हे 4 40 आणि 9, म्हणजे ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर आहे. तर हा सरासरीवरती प्रश्न होता. थोडंसं एक स्टेप वाढून याच्यामध्ये आपल्याला फक्त मराठी माध्यमामध्ये एवढंच शिकवलं जाते की सरासरी वेग कसा काढायचा. तर ते या ॲव्हरेज स्पीडमध्ये 2 गुणिला पहिल्या गाडीचा वेग आणि दुसऱ्या गाडीचा. याच्या व्यतिरिक्त आपल्या मराठी कोचिंगमध्ये सुद्धा आपल्याला या गोष्टी साऱ्या शिकवल्या जात नाही. आणि आपल्या मराठीचे जे शिक्षण आहे ते म्हणजे SSCचे वगैरे शिक्षण आहे, जे गणितं वगैरे विचारले जाते त्याच्यापासून पूर्णतः दूरपर्यंत यांचा काही संबंध नाही. आणि असे प्रश्न जेव्हा आपल्या परीक्षेमध्ये येतात तेव्हा आपली विकेट पडते आणि आपल्याला हा प्रश्न सॉल्व होत नाही. तर त्यामुळं हे प्रश्न सॉल्व करण्याची आपण सोपी पद्धतीनं तुम्हाला सांगत आहोत. तर त्याच्यानंतर पाहू आपण दुसरा प्रश्न 4. ॲव्हरेज स्पीडवरतीच हा प्रश्न आपण आहे, ॲव्हरेज स्पीडवरतीच आहे. तर प्रश्न असा आहे की एक कार 50 किलोमीटर वेगाने 2 पंचमांश अंतर कापते आणि उर्वरित अंतर 60 किलोमीटर वेगाने कापते. तर संपूर्ण प्रवासात कारचा सरासरी वेग किती. तर सरासरी वेग विचारलेला. हा सरासरी वेग जो होता हा दुसऱ्या जी मेथड होती त्याच्यावरती, हा म्हणजे दुसरे लॉजिक होते त्याच्यावरती हा प्रश्न होता. आणि हा जो प्रश्न आहे सेम प्रश्नपत्रिकेमधलेच 25 प्रश्न घेतलेले आहे मी, आणि हे सगळे TCSने विचारलेले आहे, जे की 2023ची तलाठीची भरती झाली होती त्याच्यामध्ये हे प्रश्न आलेले. तर याच्यामध्ये दिलं आहे की 50 किलोमीटर वेगाने 2 पंचमांश. तर हे 2 पंचमांश म्हणजे 2 पंचमांश जर का ही 2 अंतर कापत असेल, किती 2 पंचमांश, जर का हे 2 जे अंतर आहे ते 50 किलोमीटर या वेगाने कापते, 50 किलोमीटर वेगाने किलोमीटर, आणि 2 आणि याच्यामधला फरक किती आहे 3चा, म्हणजे टोटल 2 आणि 3 5 झालं पाहिजे, म्हणजे हे 3. तर 3 किलोमीटर जे आहे समजा ते 60 किलोमीटर वेगाने अंतर कापते. तर अशा प्रश्नामध्ये काय करायचं की जो वेग आहे त्यांचा लसावी घ्यायचा. त्यांचा लसावी किती येतो 300. आता 300ला 5ने भाग द्यायचे म्हणजे किती येते 5 × 30 म्हणजे 6, आणि त्यानंतर 60ने भाग दिला तर 5. तर जे 6 आलेलं आहे त्याला जे डिस्टन्स होतं म्हणजे 2, तर त्या 2ने मल्टिप्लाय करायचं आणि इथे 3ने म्हणजे 5 त्रिक. आता त्यानंतर एकदम बेसिक पद्धतीनं या दोघांचा गुणाकार करायचा, म्हणजे हा 12 झाले आणि हे झाले 7 दुनी 12 आणि 5 त्रिक 15, म्हणजे 15 डिस्टन्स, आणि हे 15 डिस्टन्स आणि ते 12 डिस्टन्स. त्यानंतर जे 300 दिलेलं आहे 300 गुणिला आपलं टोटल अंतर किती होतं 5, म्हणून गुणिला 5, आणि त्यानंतर हे 12 आणि 15ची बेरीज, 15 आणि 12 या दोघांची बेरीज. तर वरी त्यांचा गुणाकार तसाच राहू देऊ आपण, 300 गुणिला 5 भागिलं 27. तर आता 3ने भाग जाते, 3 × 3 वरी झाले 100, 3 9 27, म्हणजे वरी झाले तर 500 भागिलं 9. तर 500 भागिलं 9, तर याला भाग देऊ आपण अगोदर, 5 5 9 5 45 उरले 5 9 5 45, आणि झाले त्यानंतर उरले 55. तर इथे लिहिता नाही दुसरीकडे लिहितो मी. वरी आले तर आपले
वरी झालेत 500, त्यानंतर छेदस्थानी आले 9. तर भाग देऊ आपण. 9 5 45, उरले 5 50, 9 5 45 आणि उरले 5 आणि छेदस्थानी 9 म्हणजे 55.5/9 म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे. जर का तुम्हाला हे समजलं नसेल तर तुम्ही एकदा व्हिडिओ मागे घेऊन पाहू शकता, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. पण यासारख्या प्रश्नांमध्ये जर का बेसिकने करतो म्हटलं, आणि बेसिकने मी सांगणारसुद्धा नाही तुम्हाला, कारण की ती पुस्तकातली मेथड वगैरे मी तुम्हाला सांगणार नाही आहे. तुम्हाला जर का पाहायचं असेल तर तुम्ही पुस्तकामधून पाहू शकता. आणि ती पुस्तकातली मेथड घेऊन जर का तुम्ही बसले तर तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह होणारच नाही, कारण की वेळेची जी कमतरता असते ते तुम्हाला वाचणार. त्याच्यामुळे जे सांगतो ते एकदा नाही दोनदा बॅक घेऊन पहा किंवा मागे घेऊन पहा, तुम्हाला समजून जाईल. आणि एवढ्या बेसिक पद्धतीनं म्हणजे एवढे शॉर्ट पद्धतीनं हे तुम्हाला उत्तर दुसरीकडे कोणी सांगणार नाही. आणि प्रश्नामध्ये तुम्हाला जर का एकदा तुम्हाला कन्सेप्ट समजली तर एवढं सुद्धा लिहायची तुम्हाला गरज नाही आहे. मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला एवढं सारं एक्सप्लेन करत आहो. पाहिलं तर उत्तर याचं एकदम 2 ते 3 स्टेपमध्ये होऊन जाते. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. समजलं नसेल तर एकदम मागे घेऊन पाहू शकता. त्यानंतर पाहू आपण 5 नंबरचा प्रश्न. प्रश्न असा आहे की चक्रवाढ व्याजाने एक रक्कम 3 वर्षात स्वतःच्या तिप्पट होते. वार्षिक आकारणीच्या बाबतीत ती स्वतःच्या 9 पट होण्यासाठी किती वर्षे लागतील? तर एक रक्कम दिलेली आहे आणि ती चक्रवाढ व्याजाने दिलेली आहे, म्हणजे चक्रवाढ व्याजाने कंपाऊंड इंटरेस्ट. तर ती 3 वर्षात स्वतःच्या 3 पट होते. 3 वर्षात स्वतःच्या 3 पट होते आणि ती स्वतःच्या 9 पट म्हणजे 9 पट होण्यासाठी. तर इथे यासारखं जेव्हा कंपाऊंड इंटरेस्ट दिलेलं असते, कंपाऊंड इंटरेस्टमध्ये विचारलेलं आहे किती वर्ष लागतील. तर 9ला आपण काय लिहू शकतो? 3चा वर्ग. 3चा वर्ग लिहू शकतो आपण, म्हणजे 3चा वर्ग केल्यावर 9 पट होते. तर हे जे 2 आहेत ते वर्ग केल्यानंतर आलेले 9 जे आले आहेत, त्यानंतर 2 याचा गुणाकार करायचा जे अगोदरचे 3 वर्ष दिलेले आहेत त्याच्यासोबत. 2 गुणिले 3 तर बेत्रिक 6 म्हणजे 6 वर्षे लागतील ती रक्कम 9 पट होण्यासाठी. तर या पद्धतीचा हा प्रश्न होता. याच्यामध्ये काहीच नाही, फक्त इथे वर्गसंख्या दिलेली राहते किंवा घनसंख्या दिलेली राहते. जर का इथे 27 दिले असते, हे वर्ग दिलेले आहेत म्हणून 2 गुणाकार केला आपण 3 सोबत. इथे जर का 27 पट विचारली असते, आपल्याला 27 पट, तर इथे जी संख्या दिलेली आहे तिचाच तो घन दिलेला राहतो किंवा वर्ग दिलेला राहतो, तिच्याच पटीत दिलेला राहते. तर ही 3च्या किती पटीत आहे? तर 3चा घन याच्यामध्ये दिलेली आहे. तर मग या 3चा जो घन संख्या आलेली आहे, अंश जी घातांकाच्या स्थानी आलेली आहे तिचा आणि जे अगोदरची वर्ष दिलेली राहते त्यांच्यासोबत गुणाकार करायचा, म्हणजे 3 त्रिक 9. तर उत्तराला असतं आपलं 9 वर्षे. तर या प्रश्नामध्ये विचारल्या 9 पट विचारलेलं. 9 पट 3चा वर्ग होते आणि 2 गुणिले 3 केल्यावर 6 वर्षे येते, म्हणजे प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्नांचे तुम्हाला जर का नवीन असाल तर तुम्हाला हे प्रश्न समजणार नाही. यासाठी थोडं तरी तुम्हाला अगोदर बेसिक वगैरे झालेलं पाहिजे. आणि मी तुम्हाला पूर्ण पुस्तकी मेथड शिकवायला आलेलं नाही आहे. जर तुम्हाला कशा पद्धतीने शॉर्टमध्ये कसे सॉल्व करता येईल हे आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे पुस्तकातली मेथड जी आहे ती मी तुम्हाला सांगणार नाही आहे. आणि जिथे गरज असेल तिथे मी सांगेल की या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच पद्धतीने करावं लागेल. आणि एकदम शॉर्ट पद्धतीत असेल ते तसं तुम्हाला पूर्ण XY वगैरे असं काही सांगून एवढं लंब वगैरे मोठं वगैरे करून तुम्हाला सांगणार नाही आहो मी. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. दिलेल्या शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे? एक सिरीज दिलेली आहे, त्याच्यामध्ये काय येईल हे तुम्हाला विचारलं आहे. तर सिरीज अशी आहे, जर का अशी सिरीज दिली असेल, या पद्धतीची जर का सिरीज दिली असेल तुम्हाला, मोठ्याकडून लहानाकडे येत होते, तर आपण तरी पण अशीच मांडायची तिला, लहानाकडून मोठ्याकडे. म्हणजे इथं प्रश्नार्थक चिन्ह, त्यानंतर 27 27 40 40 53 आणि 53. तर याच्यामध्ये बेसिकली सर्वात अगोदर कोणतीही सिरीज असली तर पहिल्यांदा सर्वात अगोदर काय करायचं तर त्याच्यामधला फरक पाहायचा. याच्यामध्ये 1चा आहे, इथे पाहिला नाही तर चालते. इथे काय आहे फरक? तर इथे 13चा फरक आहे. तर इथे पुन्हा 1चा फरक, इथे पुन्हा कितीचा फरक आहे? 13चा फरक. तर इथे पुन्हा 1चा फरक, म्हणजे आपल्याला इथं प्रश्नार्थ चिन्ह म्हणजे मागे जायचं आहे. तर 1 याच्यानंतर -13 करावं लागेल, कारण की इकडून जे आहे ते -13 होत येत आहे.
आणि 27मधून 13 गेले तर 14. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मोठी शृंखला जरी दिली असेल तरी पण तिला आपण सरळच पद्धतीने मांडायचं, जेणेकरून आपल्याला उत्तर काढताना सोपे जाईल. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. कामकाळ वेगवरती प्रश्न आहे. जग्गू 3 दिवसात एक लाकडी खुर्ची बनवू शकतो आणि रब्बू तीच खुर्ची 4 दिवसात बनवू शकतो. जर त्यांनी मिळून काम केले तर त्याच प्रकारच्या 14 खुर्च्या तयार करण्यासाठी किती दिवस लागतील? काळकामावरती प्रश्न आहे आणि एक स्टेप ॲडव्हान्स हा प्रश्न आहे थोडासा. तर जग्गू 3 दिवसात बनवू शकतो एक खुर्ची आणि रब्बू जो आहे तो 4 दिवसात. तर सगळ्यांना माहिती आहे यांचा लसावी 4 त्रिक 12. पहिले यांची एफिशियन्सी काढून घेऊ. 3 तर याचं 4 आणि 4 असेल त्याची 3. तर टोटल एका दिवसात किती बनवतो तो? 4 आणि 3 7. तर आपल्याला काय विचारलं? 14 खुर्च्या तयार करायच्या, म्हणजे एका दिवसात त्यांनी 7 बनवतो. तर 7 खुर्च्याच्या दुप्पट विचारलेलं आहे, म्हणजे याची 14 जी आहे हे याच्या 2 पट आहे. याच्या 2 पट दिलेलं आहे 14 खुर्च्या. तर हे जे दिलेलं आहे LCM यांचा, तर याचीसुद्धा दुप्पट करायची, म्हणजे यालासुद्धा 2 ने गुणायचं, म्हणजे 2 ने गुणलेत किती येते? 24. म्हणजे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न 8 नंबरचा. रिझनिंगवरती आहे हा, ABCDवरती. या प्रश्नपत्रिकेत 4 ते 5 प्रश्न जास्त करून रिझनिंगवरतीच विचारलेले आहे. तर प्रश्न असा आहे, इंग्रजी वर्णमालाक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे? तर सिरीज दिलेली आहे आणि ते विचारायचं. तर याच्यामध्ये यस नंतर TUVW, म्हणजे W इथे आहे आणि इथे आहे, हे ऑप्शन गेला आणि हे ऑप्शन गेलं. त्यानंतर CDEF आणि त्याच्यानंतर G, म्हणजे G इथे चाललेला आहे, इथे चाललेला आहे, म्हणजे ऑप्शन B, ऑप्शन 3 जे आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बेसिक सिरीज होती. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. एका फळ विक्रेत्याकडे असलेली सफरचंदे ही त्याच्याकडील संत्र्याच्या तुलनेत 2.56 kgने जास्त आहे. तर त्याच्याकडे 39 किलो सफरचंद आहे, तर संत्र्याचे वजन शोधा. वजाबाकी करून तुम्ही याचं उत्तर आणू शकता. काय दिलेलं आहे? तर 39 आणि 2.56 ते 0 दिले, त्याच्यानंतर 2.56 आणि ऑप्शन जे दिले आपल्याला हजारामध्ये, त्याच्यानंतर 1 0चा आणखी आपण वाढून देऊ आणि यांची वजाबाकी करू. 0 10 2 6 4 4 6 परत 4 4 3 इथे उरले 6 आणि 3 म्हणजे 36.440 kg बेसिक वजाबाकीवरती प्रश्न होता. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. जर का तुम्हाला यासारखे गणित वगैरे ट्रिक वगैरे जर का शिकायचे असेल आणि तुम्हाला जर का आपलं एक्सप्लेनेशन आवडत असेल तर विजन गव्हर्नमेंटला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये टिकून ठेवण्यासाठी विजन गव्हर्नमेंट नक्की मदत करेल. त्यानंतर पाहू आपण 10 नंबरचा प्रश्न. साखरेच्या किमतीत 20% कपात केल्याने खरेदीदारास 160 किमतीमध्ये 2.5 kg साखर जास्त मिळते. तर प्रति kg साखरेची मूळ किंमत किती? म्हणजे साखरेची एक किंमत दिलेली आहे, तिच्यात जर का 20% कपात केली तर 160 रुपये किमतीमध्ये 2.5 किलो साखर जास्त मिळते. तर मूळ किंमत किती? प्रति किलो साखरेची मूळ किंमत किती? तर हा प्रश्न कसा करायचा? तर आपल्याला 20%ची किंमत दिलेली आहे. पहिले 20% म्हणजे किती होते? 20/100 म्हणजे 1/5 आणि कपात केलेली आहे म्हणजे सूट दिलेली आहे, म्हणजे होईल जर का तिची किंमत जर का 5 असेल तर जी कपात केल्यानंतर ती 4 होईल. आणि आपल्याला मूळ किंमत विचारलेली आहे. मूळ किंमत, तर ही जर का त्याची किंमत असेल, तर सुरुवातीची किंमत किती होती? तर 160. तर 160 भागिले 5, 160 भागिले 5 आणि आपल्याला मूळ विचारलेलं आहे. तर यांची किंमत जी आहे ही इनवर्स होऊन जाते.
हे जर का याचे पर्सेंटेज असेल म्हणजे ही टक्क्यामध्ये दिलेली आहे, म्हणजे 5 असेल तर 4 होते. ही त्यांची पर्सेंटेज दिलेले आहेत 5/4. तर त्यांची जी किंमत आहे ती इन्व्हर्सली होऊन जाते, म्हणजे मूळ किंमत किती होऊन जाईल 4/5 होऊन जाते. आणि त्यानंतर आपल्याला जी किंमत दिलेली आहे ती किती दिलेली आहे तर 160. तर 160ला 4ने जर का भागले तर प्रति किलो किती निघते 4 चोक 16 म्हणजे 40 किलो 40 रुपये. आणि आपल्याला विचारले 2.5 किलो साखर जास्त मिळते, तर 40 किलोवरती 2.5 किलो साखर जास्त मिळते. तर खाली 1 शून्य म्हणून वरती 1 शून्य. तर मूळ किंमत काढायची आपल्याला, तर 25 16 400. म्हणजे या प्रश्नाची जर मूळ किंमत विचारली तर किती, मूळ किंमत विचारली याची ते 16 रुपये मूळ किंमत होती. आणि याची जर का नंतरची किंमत कपात केल्यानंतरची किंमत जर का विचारली असती तर जर का कपात केले नाही आणि त्यानंतरची जर का किंमत विचारली असती तर आपल्याला जे 160 आहे, जी 160 किंमत दिली होती, 160ला 5ने भाग देऊन त्यानंतर जे उत्तर येईल त्याला 2.5 प्रति किलोची विचारली होती, त्यामुळं 2.5ला भाग देऊन जे उत्तर येईल ती त्यांची कपात केल्यानंतरची जी किंमत आहे ती निघाली असते. तर समजलं नसेल तर एकदा पुन्हा सांगतो की एकदा रिवाईज किंवा मागं जाऊन तुम्ही व्हिडिओ पहा आणि थोडंफार जर नॉलेज असेल तुम्हाला आरामात हे प्रश्न समजून जातील. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. सर्वात कन्फ्युजन जर का कोणते असेल तर ते तर्कसंगत या प्रश्नावरती कन्फ्युजन तयार करतात. तर प्रश्न असा आहे, दिलेली सर्व विधाने निष्काळजीपूर्वक वाचा. म्हणजे प्रश्नामध्ये एवढं वाचण्याची गरज नाही आहे, डायरेक्ट आपण उत्तरावरती जाऊ. तर विधाने दिलेली आहे त्यांनी. विधाने दिलेली आहे की कोणताही कागद हा क्रेयॉन नाही. कोणताही कागद हा क्रेयॉन नाही, म्हणजे इथं कोणताही कागद हा क्रेयॉन नाही, म्हणजे क्रेयॉन नाही, नाहीसाठी गुणाकार. आणि कोणताही कागद हा मार्कर नाही, म्हणजे कोणताही कागद हा मार्कर नाही, म्हणजे कोणताही कागद हा मार्कर नाही, कोणताही कागद हा मार्कर नाही. म्हणजे या तिघांचाही दूरपर्यंत काही संबंध दिलेला नाही आहे. तर याच्यामध्ये निष्कर्ष दिलेला आहे, काही क्रेयॉन्सचे मार्कर असण्याची शक्यता आहे. काही क्रेयॉन्सचे मार्कर्स असण्याची शक्यता आहे. तर मार्कर्स क्रेयॉन आणि मार्कर्स तर ते एकामेकीत जाऊ शकतं का, तर असण्याची शक्यता म्हणजे पॉसिबिलिटी म्हटलेली आहे त्यांनी, शक्यता आहे. तर शक्यता आहे का, तर हो माहीत आहे की शक्यता असू शकते. आम्हाला माहीत नाही की हा नेमका मार्कर इथे आहे की मी त्याला मार्करला इथे ड्रॉ करू का इथे ड्रॉ करू, की त्याला इथे ड्रॉ करू का इथे ड्रॉ करू, आपण त्याची निश्चितपणे जागा सांगू शकत नाही. त्याच्यामुळे यांनी शक्यता विचारली आहे, तर हे जे विधान आहे तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं दिलेलं आहे, कोणताही क्रेयॉन हा कागद नाही. कोणताही क्रेयॉन हा कागद नाही. तर त्यांनी पहिल्या विधानामध्ये दिलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की कोणताही कागद हा क्रेयॉन नाही, म्हणजे कोणताही क्रेयॉन हा कागद नाही. हेच विधान जे आहे त्यांनी इन्व्हर्सली आपल्याला विचारलेलं आहे. त्याच्यामुळे दोन्हीही तर्कसंगत आहे, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. जेव्हा पॉसिबिलिटी दिलेली असते किंवा शक्यता वगैरे दिलेली असते तर ते बरोबरच असते, कारण की आपल्याला ती आकृती नेमकी कशी बनवायची हे माहिती नसते. त्याच्यामुळे शक्यता किंवा पॉसिबिलिटी दिलेली आहे ती बरोबरच मानायची. तर त्यांनी जर का म्हटलं असतं या विधानामध्ये तर काही क्रियांचे मार्कर आहे, म्हणजे शक्यता वगैरे जर का त्यांनी विचारली नसती, मार्कर्स आहे जर का असं म्हटलं असतं तरी विधान चुकीचं ठरलं असतं. कारण की ती कुठे येऊ शकते आपल्याला माहीत नाही आहे नेमकं, आणि या दोघांचा काही संबंध दिलेला नाही आहे, म्हणून हे कुठेही आपण ड्रॉ करू शकतो याला. त्याच्यामुळं इथे विचारलेलं आपल्याला की शक्यता विचारलेली आहे त्याची, तर शक्यता आहे का, तर हो शक्यता आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी, म्हणजे दोन्हीही निष्कर्ष तर्कसंगत आहे. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. अक्षर आणि चिन्हांचा खालील मालिकेच्या संदर्भात घ्या. प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करायची आहे. तर याच्यामध्ये एक अशी सिरीज दिलेली आहे, आणि याच्यामध्ये अक्षर मालिका दिलेली असते. याच्यामध्ये स्वर वगैरे त्यांनी वगळून वगैरे काय येईल उत्तर, तर तसे यासारखे प्रश्न याच्यामध्ये बनतात. तर याच्यामध्ये प्रश्न असा दिला आहे की जर मालिकेतील सर्व चिन्हे वगळली
सर्व चिन्हे वगळली तर खालील कोणते उजव्या टोकापासून 9वे असेल? उजव्या टोकापासून. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की उजव्या टोकापासून म्हणजे इकडून केव्हा, जेव्हा त्याच्यामधले चिन्ह वगैरे सर्व वगळले येईल तेव्हा. तर याच्यामध्ये आपण अगोदर ते चिन्ह जे आहे ते वगळून टाकू. चिन्ह वगळायचे आहे. तर डॉलर हे एक चिन्ह आहे, त्याच्यामध्ये हे एक डॉलर आहे, हे कॅन्सल करू. त्याच्यानंतर ॲट, त्याच्यानंतर पर्सेंटेज, हे त्याच्यानंतर @ हॅशटॅग, स्टार, ओमेगा आणि प्लस. आता याच्यामध्ये पूर्ण चिन्ह. आता त्याच्यानंतर काय, पूर्ण चिन्ह वगळली. हां ठीक आहे, वगळली. त्यानंतर कोणते, उजव्या टोकापासून 9वे, उजव्या टोकापासून 9वे म्हणजे इकडून आपल्याला मोजणी करायची आहे. तर याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 9व्या ठिकाणी कोणतं आलेलं अक्षर, तर झेड. असा प्रश्न होता, बेसिक प्रश्न होता. थोडंसं लॉजिक असेल तुम्हाला माहीत, तुम्ही प्रश्न सॉल्व करू शकता. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. अक्षरमालिकेवरती हा अक्षरसमूहांच्या 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत, एक वेगळी आहे. 3 याच्यामध्ये सारखे राहते, लॉजिक जे आहे 3 ते सारखं राहते आणि एक याच्यामध्ये वेगळी राहते किंवा ऑड राहते. तर पाहू आपण याच्यामध्ये काय संबंध आहे. अगोदर एमचा आरशी आणि पीचा यूशी, पहिले जे आहेत अक्षर त्यांचा संबंध पाहू आपण. एम नंतर आर, तर एम नंतर आर कितीच्या अक्षरानंतर दिलेला आहे, तर 1 2 3 4 5 म्हणजे 5व्या क्रमांकावरती. त्याच्यानंतर पी नंतर यू, पी नंतर यू 1 2 3 4 5, 1 2 3 4 आणि 5 म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 5चा फरक दिलेला आहे. आर नंतर डब्ल्यू, आर नंतर डब्ल्यू 1 2 3 4 5 म्हणजे हा सुद्धा +5 आहे. आणि यू नंतर झेड, यू नंतर 1 2 3 4 5 म्हणजे हे सुद्धा +5 चालू आहे. तर हे 2 ऑप्शन पाहिले आपण, याच्यामध्ये आपलं उत्तर म्हणजे दोन्ही याच्यामध्ये +5 आणि +5 ही सिरीज चालू आहे. तर पुढच्या याच्यामध्ये ती लागू होते का पाहू आपण. पुढच्यामध्ये दिलं आहे क्यू नंतर व्ही, क्यू नंतर व्ही, तर क्यू नंतर व्ही, तर 5 क्रमांकावरती आहे का 1 2 3 4 5, तर हे पण +5 आहे. त्याच्यानंतर टी नंतर वाय, टी नंतर वाय 1 2 3 4 5 हे सुद्धा +5 म्हणजे ऑप्शन डी जे आहे हे आपलं उत्तर आहे. कारण की तिन्हीच्यामध्ये जे लॉजिक आहे किंवा संबंध जे आहे ते +5 आहे, त्याच्यामुळं ऑप्शन डी. आणि यासारखे प्रश्न जे आहेत ते मॅक्झिमली खालूनच ऑप्शन जे आहेत ते खालूनच वरती सॉल्व करायचे प्रयत्न करायचे, जेणेकरून आपल्याला उत्तर भेटून जाईल. तर एन क्यूमध्ये पाहू आपण काय फरक आहे. तर एन नंतर आर, एन नंतर 1 2 3 3चाच फरक आहे, तर हे डायरेक्ट उत्तर नसतं आपलं, म्हणून ऑप्शन डी. याच्यामध्ये लॉजिक नाही आहे, त्याच्यामुळे ऑप्शन डी हे उत्तर राहायचं. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. प्रतिवर्ष 16% व्याजदराने 3 वर्षात 480 रकमेवर मिळणाऱ्या सरळ व्याजाची रक्कम किती? तर सरळ व्याजाची रक्कम विचारलेली आहे, एकदम बेसिक प्रश्न आहे. तर 480 आपल्याला सरळ व्याज दिलेलं आहे आणि रक्कम विचारलेली आहे, म्हणजे प्रिन्सिपल विचारलेलं आहे, प्रिन्सिपल विचारलेलं आहे. आणि रेट किती आहे तर 16% आणि टाईम 3 वर्ष, तर हे 100. 16 त्रिक 48, दोघाचा गुणाकार केला 16 त्रिक 48 आणि 48 हे 48 1 म्हणजे इकडे उरले 10 आणि 10चा या 100सोबत गुणाकार म्हणजे 1000. हे प्रश्नाचं उत्तर, बेसिक प्रश्न होता. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. एला प्लस बीला भागाकार आणि सीला गुणाकार, डीला वजाबाकी, तर याच्यामध्ये मांडायचं आहे. तर आपण अगोदर मांडून घेऊ. 4 सीला काय म्हटलं तर गुणिले 4 गुणिले 5, त्याच्यानंतर डीला वजाबाकी, त्याच्यानंतर 66 आणि बीला काय म्हटलं भागीला, तर भागीला 11 आणि एला काय म्हटलं तर प्लस 3, तर 11 भाग देऊ. आता सॉल्व करू. याला 11 × 66, त्याच्यानंतर इथे 4 पंच 20 म्हणजे 20 - 6 + 3, तर हे प्लस आणि प्लस 23, 20 आणि 3 23 आणि याच्यामधून 6 वजा केले तर 17, ऑप्शन 3.
17 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. एका चोराने दुपारी 2:30 वाजता एक कार चोरली आणि ती 60 किलोमीटर वेगाने चालवली. ही चोरी दुपारी 3 वाजता उघडकीस आली, तर मालक दुसऱ्या कारमधून 75 किलोमीटर वेगाने पाठलाग करत निघाला. तो चोराला कधी पकडेल? म्हणजे एका चोरानं 2:30 वाजता एक कार चोरली आणि ते 60 किलोमीटर स्पीडच्या वेगाने निघाला आणि ती कधी माहीत झालं, तर 3 वाजता माहीत झालं की हा चोर एक गाडी घेऊन फरार झालेला आहे. तर नंतर मग जे दुसरा मालक आहे ते 75 किलोमीटर वेगाने त्याचा पाठलाग करत निघाला. जर का हा मागून निघाला तर याचा वेग जर का जास्त नसेल तर तो त्याला पकडू शकणार नाही, म्हणून त्याने स्पीड आपली वाढवली. तर कधी माहीत झालं त्याला? अर्धा तासानंतर. आणि चोर 60 किलोमीटर/h या वेगाने गेला. जर का तो एका तासामध्ये 60 किलोमीटर जात असेल तर तो 30 मिनिटामध्ये किती जाईल? तर 30 किलोमीटर. याच्यावरती हा प्रश्न सुटू शकतो, म्हणजे सॉल्व करता येते आपल्याला. जोपर्यंत तुम्हाला हे त्याने डिस्टन्स किती कव्हर केलं नाही हे माहीत होणार नाही, तोपर्यंत तुम्ही रिलेटिव्ह स्पीड त्याला लावू शकणार नाही. आणि तर त्याच्यामध्ये डिस्टन्स किती झालं मग? 30 किलोमीटर. म्हणजे तो 30 मिनिटामध्ये किती गेला? तर 30 किलोमीटर. तर तो 30 किलोमीटर हे डिस्टन्स आणि रिलेटिव्ह स्पीड लागेल इथे, कारण की दोन्हीही एकाच दिशेने जाणार आहे. कारण की चोर पुढे गेला आणि चोर 60 किलोमीटर आणि हा 75. तर याच्यामधला फरक 15. 15ने भाग देऊ आपल्याला, म्हणजे 15 दुनी 30 म्हणजे 2 तास. 2 तास त्याला लागणार आहे. तर 3मध्ये 2 तास प्लस केले, 3 + 2 म्हणजे 5 वाजता. 5 वाजता जो मालक आहे त्या चोराला पकडेल. तर 5 वाजता दुपारी, जे ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर आहे. रिलेटिव्ह स्पीडवरती हा प्रश्न होता आणि तुम्हाला टोटल डिस्टन्स जोपर्यंत माहीत नाही होणार तोपर्यंत हा प्रश्न सॉल्व करू शकत नव्हते तुम्ही. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. रिजनिंगचा दिलेला आहे परत. तर इथे PN, OR आणि TQ. तर याच्यामध्ये फरक पाहू आपण. P नंतर O दिलेला आहे. तर पहिले अगोदर सांगितलं होतं P नंतर O, त्याच्यानंतर O नंतर T. अगोदर असं पाहायचं लागते का? तर यांचा संबंध P नंतर O, Pच्या मागे O आणि ओच्या पुढे दिलेला आहे, म्हणजे +T दिलेला आहे. तर हे लॉजिक नाही लागत इथे. T नंतर Q. तर आपण दुसरं लॉजिक लावू इथे. P आणि N पाहू. P - N याच्यामध्ये -1चा फरक आहे. O आणि R याच्यामध्ये +2. O आणि Rचा +2 आणि TQ याच्यामध्ये -2 म्हणजे -2चा फरक आहे. तर कोणती अशी मालिका आहे याच्यामध्ये हा फरक येते? तर EJ हे 3 याच्यामध्ये आहे, म्हणजे EC. हे EJ पाहायची गरज नाही. EJ आणि याच्यामध्ये 3 जे संच आहेत हे याच्याशी रिलेटेड आहे, याच्याशी रिलेटेड नाही आहे. याची समूह संच निवडा. म्हणजे याचं जे लॉजिक आहे ते आपल्याला या ऑप्शनमध्ये कशाला लागते ते मॅच करायचं आहे. तर आपण अगोदर EJ याच्यामध्ये ऑप्शन सॉल्व करावंच लागेल आपल्याला. तर E नंतर J, E नंतर J +1. याच्यामध्ये +1 दिलेलं आहे, म्हणजे हे आपलं उत्तर होऊ शकत नाही, कारण की इथे सर्वात अगोदर दिलेलं आहे -1चा संबंध. पहिला जो संबंध आहे तो -1चा आणि इथे येत आहे +1चा संबंध. त्याच्यामुळे EJचे ऑप्शन आहे हे गेला, EJचा ऑप्शन हा गेला, EJचा ऑप्शन हा गेला. उरलं उत्तर 3 नंबरचं. तर EC याच्यामध्ये -1 होत आहे, म्हणजे हे उत्तर आपलं फिक्स. त्याच्यामुळं ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर आहे. एकदा जर का लॉजिक सापडलं याच्यामध्ये जे लॉजिक दिलेलं आहे वरती, तर तेच याच्यामध्ये लागलं पाहिजे. यावरती प्रश्न होता. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. दिलेली विधाने निष्कर्ष बरोबर वाचा. विधाने दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणतं निष्कर्ष बरोबर आहे? तर विधाने पाहू आपण डायरेक्ट. तर सर्व रेकून शार्क आहे. तर सर्व रेकून, इथे रेकून, सर्व रेकून शार्क आहे आणि काही रेकून बिबटे आहे.
म्हणजे काही रेकून बिबट्या आहे. म्हणजे हा जर का सर्व रेकून शार्क असेल तर शार्कचा काही भागसुद्धा बिबट्या असण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये त्यांनी निष्कर्ष दिला आहे सर्व शार्क रेकून आहे. सर्व शार्क रेकून आहे. तर सर्व शार्क रेकून आहे. तर सर्व शार्क रेकून आहे का? तर नाही. जर का बाहेरून आपण आतमध्ये जात असतो तेव्हा काहीची कन्सेप्ट बरोबर असते आणि जेव्हा आतून आपण बाहेर येत असतो तेव्हा सर्वची कन्सेप्ट. तर इथे विचारलेलं आहे की सर्व शार्क रेकून आहे म्हणजे आपण बाहेरून आतमध्ये चाललो तर काहीची कन्सेप्ट बरोबर राहणार. तर इथे दिले त्यांनी सर्व रेकून. तर सर्व शार्क रेकून आहे तर नाही. काही शार्क रेकून आहे आणि सर्व रेकून हे शार्क आहे. म्हणजे हे ऑप्शन ए जे आहे हे चुकीचं आहे. त्यानंतर एकही बिबट्या शार्क नाही. एकही बिबट्या हा शार्क नाही. पण मला इथे दिसत आहे की काही शार्क बिबट्या आहे. म्हणजे ऑप्शन जे दुसरं आहे याच्यामध्ये विधान निष्कर्ष हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन आपल्याला असा पाहिजे ज्याच्यामध्ये दोन्ही चुकीचे आहे. तर निष्कर्ष 1 आणि 2 एकही सत्य नाही. हे याच्यावरती याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. बेसिक प्रश्न आहे. तर वजाबाकी विचारलेलं आहे. -4 वजा कंस 5 वजा 3. तर याला अगोदर आपण लिहून घेऊ. -4 मेरपी कंस 4 वजा 5 वजा 2 आणि कंस पूर्ण आणि इथे मेरपी कंस. तर सर्वात अगोदर आपण 5 वजा 3 करू. 5 वजा 2 तर हे किती होते? 3. कंस निघाला 4 इथे 4 आणि हे कंस आणि वजा आहे आणि इथे कंस पूर्ण आणि इथे वजाबाकी चिन्ह. तर कंस काढू आपण आता. इथे -4 हे कंस प्लस मायनस होते 3 आणि 4 वजा 3 4 वजा 3 1 म्हणजे -1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि ऑप्शन 2 मध्ये येते. प्रश्न एकदम सोपा होता पण चिन्ह जर का बरोबर सॉल्व केले तर माहिती असेल त्यांना तर सॉल्व होईल. हा नाहीतर हा प्रश्नसुद्धा सॉल्व होत नाही. त्याच्यानंतर पाहू पुढचा. हा पुन्हा परत एक ABCD वरती दिलेला प्रश्न. इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारित दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल? तर बेसिक F नंतर I नंतर L नंतर O. म्हणजे F नंतर I 2 सोडून त्याच्यानंतर I नंतर L 2 सोडून L नंतर O आणि O नंतर 2 सोडून R. म्हणजे R सुरू होणार पाहिजे आपल्याला. तर एकच ऑप्शन असा आहे जे R ने सुरू होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर B. दुसरं पाहायची सुद्धा गरज नाही. तर त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. हा एवढा मोठा गुणाकार दिलेला आहे. 183 गुणिले 183 गुणिले 183 वजा 73 गुणिले 73 गुणिले 73 आणि 183 गुणिले. म्हणजे हे जे प्रश्न आहे हा A² प्लस B². तर A² नाही की A चा घन राहील. A चा क्यूब वजा B चा क्यूब याच्यावरती आधारित आहे हा. आणि हा प्रश्न एकदम सॉल्व करायचा एकदम शॉर्ट ट्रिक सांगतो मी. तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला? वजाबाकी विचारलेली आहे यांची. तर यासारखे प्रश्न दिले असेल तर ते कसे सॉल्व करायचे? एकदम शॉर्टमध्ये. तर इथे वजाबाकी विचारलेली आहे. तर आपण सुद्धा हे सुद्धा A आणि हे B समजायचं आणि यांची वजाबाकी काय दिलं आहे? हे A पकडायचं आणि हे B आणि वजाबाकी काय दिलेलं आहे त्यांच्या? तर वजाबाकी. त्या दोघांची वजाबाकी करून टाकायची. तर 183 वजा 73 3 0 आणि 18मधून 7 गेले तर 11 म्हणजे 110 या प्रश्नाचं उत्तर आहे. परंतु जर का इथे B आणि A आणि B मध्ये जर का प्लस दिले असते, A आणि B मध्ये प्लस दिले असते तर याचं उत्तर काय आलं असतं? तर 183 सुद्धा वजाबाकी इथे विचारलेले वजाबाकी आणि जर का प्लस असते मग त्या दोघांची सुद्धा बेरीज करून टाकायची असते. म्हणजे 73 3 3 6 2 7 15 5 आणि म्हणजे 256 आणि ते उत्तर आलं असतं ऑप्शन C. पण आपल्याला विचारलं आहे की वजाबाकी यांची किती होईल? आपल्याला विचारलं आहे की वजाबाकी किती होईल?
तर त्यामुळे ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर आहे. बेसिक प्रश्न आहे. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. सिलेक्ट द नंबर फ्रॉम अमॉंग टू गिवन ऑप्शन दॅट कॅन रिप्लेस क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग सिरीज दिलेली आहे आणि याच्यामध्ये क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल हे विचारलेलं आहे. तर सिरीज मानून घेऊ आपण अगोदर. 29, 30, 33, 42 आणि 69 आणि पुढे क्वेश्चन मार्क. तर सर्वात अगोदर यांचा फरक 1, 3 आणि इथे 7, 8, 9, 9चा फरक आणि इथे 9 2 7 आणि 2 27 म्हणजे 1चे 3 पट 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81 म्हणजे 81 या 69मध्ये प्लस करू. 69मध्ये 81 प्लस केले 9 आणि 1 10 आणि 8 आणि 6 14 आणि 1 15 म्हणजे 150. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन सी. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. परत हा ABCD वरती प्रश्न दिलेला आहे. दिलेल्या मालिकेत इंग्रजी वर्णक्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारा अक्षरसमूह दिलेल्या पर्यायातून निवडा. तर सिरीज पाहू आपण. एमच्या नंतर P, M, P, S, V, M, P, S, V 2 सोडले. त्यानंतर V नंतर 2 सोडून Y. तर Y कुठे आहे? इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे. इथे नाही म्हणजे 2 ऑप्शन केले. त्याच्यानंतर पुढचा H नंतर L, H नंतर L 2 सोडून, L नंतर P परत 2 सोडून, L नंतर P 1 2 3 सोडून, 3 सोडून याच्यामध्ये +3 याच्यामध्ये +3 आणि P नंतर P पुन्हा +3 दिलेला आहे. तर T नंतर पुन्हा 3 सोडून X. तर X कुठे आहे दुसऱ्या याच्यामध्ये ऑप्शनमध्ये? तर X इथे आहे म्हणजे Y X X हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून ऑप्शन 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. तर प्रश्न असा आहे. एने एक रेडिओ संच विकत घेतला आणि दुरुस्तीसाठी 110 रुपये खर्च केले. त्यानंतर त्याने तो 20% नफ्याने बीला विकला, बीने सीला विकला 10% तोट्याने आणि सीने 10% नफ्याने 1188 रुपयाला विकला. तर एने किती रकमेस व्हिडिओ संच विकत घेतला? तर यासारखे प्रश्न जे आहे तर याच्यामध्ये एक तुम्हाला शॉर्ट मेथड सांगतो. 2-3 पद्धतीने हे जे आहे गणित हा करता येते. तर याच्यामध्ये सक्सेसिव्ह मेथड ही वापरली जाते. तर याच्यामध्ये हा प्रश्न कसा सॉल्व करायचा ते सांगतो तुम्हाला. तर अगोदर काय दिलं आहे? एने 20% नफ्याने. तर 20% नफा. तर 20% नफा म्हणजे किती होतो? 20% नफा म्हणजे 20 × 20 = 100 म्हणजे 5ची जी वस्तू आहे तर 1% नफा झाला म्हणजे 5ची वस्तू 6ला. तरी मांडायचं कसं आहे? तर अगोदर 5 त्याची किंमत होती, नफा 1% झाला 20%. त्याच्यानंतर ही झाली 6, 5ची किंमत 6 झाली. त्यानंतर बीने सीला 10% तोट्याने. तर 10% तोटा, 10% म्हणजे किती होतं? 1/10 म्हणजे 10ची जर का वस्तू असेल तर ती तोटा झाला तर ती 9ला विकली आणि सीने परत 10% नफ्याने विकलं. 10% किती होते? आता इथे विचारलं होतं तोटा, आता इथे विचारलं नफा म्हणून 1 प्लस करायचं 1/10. अगोदर जर का त्याची किंमत 10 होती तर ती नफ्याने विकली म्हणजे 10ची ती किंमत 11 झाली. तर इथे कधीही वरतून खाली यांचा असा गुणाकार करता नाही येतो. तर याचा गुणाकार करू 5 × 5 आणि हे त्याच्यावरती 2 शून्य म्हणजे 500 आणि 11 9 9 7 54 आणि गुणिले 11 54 11 11 चौक 44 11 5 55 55 4 59 म्हणजे 594. 594. तर ही जी किंमत येते हेच इनिशियल रेशो राहते, इनिशियल रेशो आणि हा याचा फायनल रेशो राहतो. तर आपल्याला विचारले की आपल्याला किंमत दिलेली आहे 1188. 1188 म्हणजे ही फायनल किंमत आहे. म्हणजे फायनल किंमत म्हणजे 594ची किंमत आहे ती म्हणजे 1188 भागिले 594
तर गुणीला किती विचारलेलं आपल्याला, कितीची किंमत विचारली, 500. डायरेक्ट भाग देऊ. 4चं किती पट, 4ला कितीने गुणले तर त्याचं 8 येते, तर 2 म्हणजे 594 दोन्ही, म्हणजे डायरेक्ट 5 दोन्ही 10 म्हणजे 1000 रुपयास त्या एला ती वस्तू मिळाली असती. आणि इथे कधीही सक्सेसिव्ह मेथड जेव्हा लावतो आपण, तेव्हा कधीही इथे हा एची किंमत दिलेली राहते, आलेली जी किंमत राहते ती ईची, आणि ही जी राहील ती सीची. म्हणजे हा इनिशियल ए होता आणि फायनल सी. तर आपल्याला एची विचारलेली आहे म्हणून 500ने गुणाकार केला आपण, तर इथे हीची किंमत आलेली आहे 1000. इथे किंमत आलेली आहे 1000, आणि त्याच्यामध्ये जे आहे ते एने 110 रुपये खर्च केले होते. हे प्रश्नाचं उत्तर नाही आणि ऑप्शनमध्ये सुद्धा नाही आहे. ते बरं झालं ऑप्शनमध्ये नाही आहे, नाही तर तुम्ही उत्तर दिलं असतं डायरेक्ट. तर इथे 110 रुपये खर्च केले, तर 110 याच्यामधून मायनस करू आपण 1000मधून, म्हणजे 890. हे या प्रश्नाचं उत्तर आहे, जे की ऑप्शन सीमध्ये. पर्सेंटेज ब्रेक मेथड म्हणता येईल किंवा सक्सेसिव्ह मेथड, ही या पद्धतीचं नाव आहे, आणि याच्यामुळे तुम्ही एकदम शॉर्टमध्ये सॉल्व करू शकता. त्याच्यानंतर पाहू आपण शेवटचा प्रश्न. प्रश्न असा दिला आहे, नळ टाकीवरती आहे प्रश्न. पाईप ए हा रिकाम्या टाकीला स्वतंत्रपणे 15 तासात भरू शकतो, आणि पाईप बी हा त्याच टाकीला 20 तासात भरू शकतो. म्हणजे दोन्ही भरणारे तर एकत्रितपणे कार्य करतात. ती निम्मी टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल. तर एची एफिशियन्सी दिलेली आहे, भरणारे आहे दोन्ही हे नळ, 15 गुणीला 20, आणि 15 आणि 20 35, आणि त्याची जी एफिशियन्सी आहे टाकीची, ही झाली पूर्ण टाकी टोटल एफिशियन्सी. तर हिला आणखी 2ने भाग देऊ आपण. नंतर 1 मिनिट, या पद्धतीने तुम्हाला समजणार नाही तर 15 अगोदर आपण याची एफिशियन्सी काढू, ए आणि हा बी. 20 या दोघांचा जो लसावी आहे तो 60. 15 कितीने भागल्यावर 4, आणि बीने 20 त्रिक 60, म्हणजे 4 आणि 3 7. एका तासात हे 7 भरू शकतात. तर 60 भरायला, तर 60 पूर्ण भरायचे नाही आहे, तर आपल्याला टाकी निम्मीच विचारलेली आहे. म्हणजे 60च्या निम्मे 30, आणि 7ला तर किती, आणि त्यांची एफिशियन्सी आहे 7, तर 7ने भाग देऊ आपण. 7ने भाग केल्यावर किती, 7 चौक 28, उरले 2 30, म्हणजे 4.207 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर तुम्हाला जर का हे आत्ताची गणित आहे हे एफिशियन्सीच्या बेसवरती होतं, आणि जे सुरुवातीला अगोदर मांडलं होतं मी, तर त्या पद्धतीने सुद्धा सांगतो. जेव्हा दोन्हीही भरणारे असते, जेव्हा दोन्ही नळ भरणारे असते, 15 हा नळ भरणार आहे, आणि हा म्हणजे हे झाले यांची टोटल टाईम किंवा टोटल वर्क, आणि दोघं भरणारे आहे म्हणून दोघांची बेरीज 15 आणि 20 35, आणि आपल्याला पूर्ण टाकी नाही विचारलेली आहे, तर ती अर्धी टाकी विचारलेली आहे, म्हणजे छेद 2 केलं, तर 2 भाग दिला तर उरी 10, 5 दोन्ही 10 आणि 5 7 35, तर 15 दोन्ही 30/7. परत आलो आपण तिथं, म्हणजे 30/7 म्हणजे 4.207 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, जर का तुम्हाला हे समजलं नसेल तर तुम्ही एकदा पुन्हा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्की समजून जाईल. आणि जर का जोपर्यंत स्मार्ट वर्क करणार नाही तोपर्यंत तुम्हाला गणितावरची भीती वगैरे आहे ती जाणार नाही, आणि तुमचा रिझल्ट, गणित हा विषय असा आहे मास्टर ठरतो, मास्टर माइंड किंवा मास्टर सब्जेक्ट आहे, जे तुम्हाला त्याच्यावरती जोपर्यंत तुम्ही कंट्रोल करणार नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट येणार नाही. त्याच्यामुळं गणिताला भिवू नका, त्याच्यावरती प्रॅक्टिस करत राहा, तुम्हाला आरामात गणित सोपं वाटून जाईल. जर का आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवीन किंवा आपल्या चॅनलवरती एक्सप्लेनेशन आवडत असेल तर विजन गव्हर्नमेंटला